यंदा अक्षय तृतीया कधी आहे? 19 की 20 एप्रिल? हिंदू धर्मात अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तापैकी एक अत्यंत शुभ मुहूर्त मानला जातो. हा दिवस केवळ सोने खरेदीसाठीच नाही तर नवीन कार्यारंभासाठी देखील अत्यंत फलदायी ठरणारा मानला जातो. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. 2026 मध्ये अक्षय तृतीया कधी आहे आणि त्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया. अक्षय म्हणजेच ज्याचा कधीही क्षय होत नाही असे. वैशाख शुद्ध तृतीयेला साजरा होणारा हा सण जीवनात सुख, संपत्ती आणि सौभाग्य घेऊन येतो. या दिवशी केलेले दान आणि खरेदी अक्षय राहते अशी धार्मिक श्रद्धा आहे. 2026 मध्ये अक्षय तृतीया रविवार दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी साजरी केली जाईल. या तिथीचा प्रारंभ 19 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10:49 सुरू होईल आणि या तिथीची समाप्ती 20 एप्रिल 2026 रोजी सकाळी 7:26 संपेल. अक्षय तृतीया 19 तारखेला साजरी करण्याचे कारण हिंदू सण तिथीनुसार साजरे केले जातात. कोणतीही तिथी ज्या तारखेचा सूर्योदय पाहते ती तिथी त्या दिवशी आलेल्या सणासाठी ग्राह्य धरली जाते. यंदा अक्षय तृतीया तिथी 19ला नाहीत 20 एप्रिलचा सूर्योदय पाहणार आहे. तसे असूनही 19लाच अक्षय तृतीया साजरी केली जाईल कारण हा सण दिवसाच्या पूर्वार्धात साजरा केला जातो. खरेदीसाठीही सकाळची वेळ योग्य मानली जाते. अशातच तृतीया तिथी 20 तारखेचा सूर्योदय पाहणार असली तरी अवघ्या काही मिनिटातच म्हणजे 7:26 ही तिथी संपणार आहे. त्यामुळे मुख्य सण 19ला साजरा केला जाईल. यालाच पूर्वायुव्य व्यापिनी तथा पूर्वार्ध व्यापिनी तिथी असे म्हणतात. सोने खरेदीसाठी सर्वात शुभ मुहूर्त. अक्षय तृतीयेला सोने खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. 19 एप्रिल रोजी सोने खरेदीसाठी खालील वेळा अत्यंत फलदायी ठरतील. सकाळचा शुभ मुहूर्त 19 एप्रिलला सकाळचा शुभ मुहूर्त सकाळी 6:10 पासून ते दुपारी 12:25 आहे. संध्याकाळचा मुहूर्त दुपारी 4:30 पासून ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत असणार आहे. या दिवसाचे धार्मिक महत्त्व. परशुराम जयंती. याच दिवशी भगवान विष्णूंचे 6वे अवतार भगवान परशुराम यांचा जन्म झाला होता. त्रेतायुगाचा प्रारंभ. धार्मिक मान्यतेनुसार त्रेतायुगाची सुरुवात याच दिवशी झाली होती. गंगा उतरण. या दिवशी माता गंगा स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली होती असे मानले जाते. तसेच या दिवशी काय करावे आणि काय टाळावे. या दिवशी गरजूंना पाणी भरलेला कलश, छत्री, पंखा किंवा अन्नाचे दान केल्याने पितृदोष दूर होतो. गृहप्रवेश, लग्न किंवा नवीन व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी हा दिवस स्वयंसिद्ध मुहूर्त आहे. या दिवशी कोणाशीही वाद घालू नका किंवा घरात भांडणे करू नका कारण या दिवशीची ऊर्जा वर्षभर तुमच्यासोबत राहते. हा व्हिडिओ इथं संपतोय. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंटद्वारे सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका. आणि असे छान छान आपल्या सणांशी रिलेटेड, हिंदू सणांशी रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.